श्री स्वामी समर्थ. कालच्या व्हिडिओमध्ये आपण ऊर्जेबद्दल आणि स्वामींच्या सेवेबद्दल बोललो होतो की आपण महाराजांना आपल्या इष्टदेवतेला आपली एक ऊर्जा आपण देऊ शकतो किंवा आपण ती ऊर्जा दिली पाहिजे आणि काही सेवा केली पाहिजे. मागण्याऐवजी आपण त्यांना काही जर दिलं तर एक खूप मोठा आनंद आपल्याला मिळतो. सगळ्यात पहिले महत्त्वाचा विषय असा आहे की आपण आहे ना खूप सेवा करून किंवा खूप आपल्या इष्टदेवतेची आपल्या भगवंताची खूप आराधना उपासना करून आहे ना खूप थकून जातो. आयुष्यामध्ये असं वाटतं की आता आपलं कुणीच नाही आहे, म्हणजे खूप आपल्याला त्याचा त्रास होतो, मानसिक त्रास होतो आपल्याला. आणि असं वाटतं की आता आपल्याला कोणीच वाली नाही आहे, आपल्या प्रश्नाला कोणी बघत नाही किंवा आपले प्रश्न सॉल्व्ह होतील हे आपल्याला समजत नाही. असं खूप आपण एकदम लगे आपला असा विचार असतो की आता आपण काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घ्यावं. इथपर्यंत आपल्याला खूप त्रास होतो आपल्या जीवनामध्ये जगत असताना. तर आपण आहे ना ज्यावेळेस एखाद्या भगवंताची पायरी चढतो, उदाहरणार्थ मी स्वामींचा सेवेकरी आहे म्हणून मी स्वामींच्याबद्दलच बोलतोय. तर आपण समजा एखाद्या देवतेची किंवा दरबारामध्ये येताना मंदिरात जाताना त्या देवतेचा आपण पाय धरतो. पाय धरल्यानंतर आपण तिथनं काही काही काम्य सेवा वगैरे घेतली आणि ती सेवा घेतल्यानंतर आपले प्रश्न सॉल्व्ह व्हावेत म्हणून आपण ती सेवा घेतो स्वामींची किंवा एखाद्या देवतेची. तर ती सेवा करत असताना सगळ्यात पहिले आपण देवाला काय म्हणतो हे महत्त्वाचं आहे. शब्दरचना आपली कशी असली पाहिजे, तर त्या शब्दरचनेमध्ये काही गोष्टी आपल्याला ॲड कशा करायच्या आहेत त्या बघा. ज्यावेळेस आपण सेवा घेतली महाराजांची, तिथं आपल्याला आपण प्रश्न वगैरे केला, काही केला, तर महाराजांना आपल्या देवतेला आपल्या इष्टदेवतेला आपण काय सांगायचं की हे देवा, मी जे काही करतोय हे मी करत नाही आहे. आज मी एवढं फिरून फिरून तुझ्या दरबारामध्ये आलो आहे, तर तू मला इथपर्यंत घेऊन आलास, मी येणारा कोणीही नाही. त्यानंतर त्याला सांगायचं की आजपासून तू कोणाच्याही माध्यमातून जी काही मला सेवा दिली तर ती सेवा करणं हे माझं काम आहे. आजपासून माझे प्रश्न तुझे आणि तुझी सेवा माझी झाली. मला उठता बसता फक्त एकच ध्यास लागला पाहिजे की तुझी माझे जे काही काम्य सेवेसाठी काम्य कामासाठी संकल्पित जी काही सेवा वगैरे मी काही घेतलेली आहे किंवा मी जे काही काम करतोय की मला जे व्हायचं आहे त्याकरता जे काही मी ही सेवा घेतली आहे तर ती माझ्याकडनं एक निश्चित वेळेमध्ये, ठराविक वेळेमध्ये आणि रेग्युलर नियमितपणे ती माझ्याकडनं करून घे. मला त्या सेवेचा ध्यास लागला पाहिजे. हे काम तुझं आहे आणि माझे जे काही प्रश्न आहेत माझ्या संसारातले, माझ्या जीवनातले, माझ्या आयुष्यातले जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे, कसे निपटायचे हे तू बघ. मला फक्त ध्यास लागला पाहिजे तुझ्या सेवेचा, तुझ्या नामस्मरणाचा. आणि तुला कधी काम करायचं आहे, तुला माझं काम कधी करायचं, तुला माझे प्रश्न कधी सॉल्व्ह करायचे हे तू तुझं पाय. पण आता तू ज्याप्रमाणे मला त्या जवळ घेतलं, कारण आपण आयुष्यात गुरु करत असतो, तर गुरु, सद्गुरू, परमगुरू, परगुरू आणि गुरुतत्व असतं. तर आपण गुरुपाशी आल्यानंतर तर गुरूंना आपण सांगायला पाहिजे की तू मला जवळ घेतलं आहे, तर आता तू मला जवळ घेतलं तर माझा आयुष्याचा शेवटच तुझ्याजवळ झाला पाहिजे आणि इथून पुढे मला काहीच मागायचं नाही. तू सगळं जाणतोय, तुला काय द्यायचं ते दे, पण मला एक आत्मिक समाधान दे. माझ्या व्यवसायामध्ये, माझ्या कामामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टीपासून मी खूप त्रासलेलो आहे ह्याच्यातनं मी वावरत असताना मला एक तुझ्या नामस्मरणातून, तुझ्या सेवेतून जे काही आत्मिक समाधान मिळणार आहे ते मला तू मिळवून दे. असं त्या देवतेला आपण एकदम शांतपणे, स्पष्टपणे सांगायचं आणि तिथून आपले प्रश्न त्यांच्याकडे गेले, त्यांची सेवा आपल्याकडे आली. त्यांची सेवा कशी करायची आपण आपल्या पद्धतीने पाहायचं, आपले प्रश्न सॉल्व्ह कसे करायचे ते ते त्याच्या पद्धतीने पाहिजे. आपला गुरु, आपला भगवंत, आपला इष्टदेव. म्हणून हे समर्पणाची भावना ज्यावेळेस आपण आपल्या देवतेकडे दिली त्याच वेळेस आपल्याला एक आत्मिक समाधान मिळायला सुरुवात होऊन जाते. तर हा एक सांगितल्याप्रमाणे तुम्ही प्रयोग करून बघा आणि नक्कीच तुम्हाला निश्चितपणे ज्या काही गोष्टी अपेक्षित आहे त्या नक्कीच तुम्हाला मिळतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.